मुंबई आणि गणेशोत्सव याचं नातं आहे ना, हे खूप अटूट आणि खूप वेगळं नातं आहे. मुंबईची एकजूट बघायची असेल किंवा मुंबईचा खरा चेहरा तुम्हाला जर बघायचा असेल त्याचा चेहरा गणेशोत्सव आहे. त्या काळामध्ये बाबांच्या खांद्यावर बसून हा उत्सव आम्ही पाहिलेला आहे. म्हणजे माझ्या डोळ्यातला जो गणेशोत्सव आहे ना, हा भव्य आणि उंच आहे आणि तो गणेश गल्लीतूनच सुरू होतो. कारण त्याच गणेश गल्लीमधून बाल गणेश असो किंवा कमळावरची गणपतीची मूर्ती असो किंवा डमरू वादन करणारी गणेश मूर्ती असो किंवा अंगठ्यावर उभी असलेली गणेश मूर्ती असो, ही मी माझ्या लहानपणापासून बघितलेली आहे आणि तीच माझ्या डोळ्यात साठवली गेलेली आहे. त्या ह्याच्यात ना आमच्या मनात वसलेला एक मूर्तिकार म्हणजे दीनानाथ वेली. म्हणजे कदाचित आजच्या यांना ते नाव माहिती नसेल, पण आखीव मूर्ती काय असते आणि मूर्तीची भव्यता म्हणजे गणेश गल्लीचं जे ब्रीदवाक्य आहे, भव्यतेची परंपरा आणि संस्कृतीची जोपास, हे जे त्यांचं जे वाक्य आहे ना, ते तंतोतंत तिथे पाळलं गेलं. आणि सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये एक आदर भक्तिभाव असतो. तो भक्तिभाव ना त्यांच्या एक छोटीशी घटना सांगतो. गळ्यात जे आपली आयडी असतात ना प्रत्येकाची, त्याबद्दल प्रचंड प्रेम असतं. म्हणजे अभिमानाने सगळेजण आपले गणेश गल्ली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गळ्यात घालून विरत, अगदी लहान मुलं असतील मोठे असतील, तो त्यांच्यासाठी खूप मोठे असते की माझ्या गळ्यात आयडी आहे. हा जे आहे ते सर्व हा विचारांचा संस्कृतीचा वारसा आहे, जो आजच्या पिढीने जपला आणि पुढची पिढी देखील जपणार. फक्त त्याचं थोडंसं रंगरूप जे आहे ते बदलत जाईल, सगळा प्रवाह बदलेल, पण जी भक्तिभाव आहे तो मात्र काय मात्र कुठेही जाणार नाही. कारण मला वाटतं ही 99 वर्षांची परंपरा अशीच चालू नाही राहिलेली आहे. गणेश गल्लीचा राजा आणि लालबागचा राजा यांचं नाही का आपलं लालबाग पोलीस चौकीच्या इथे आमने सामने बंधू प्रेम जे आहे ना, बंधू भेट ती होते. ते अनेक जण त्याचे रील्स बनवतात, फोटो काढतात वगैरे. अतिशय सुंदर असा सोहळा असतो आणि हे लोकांनी म्हणजे गणेश भक्तांनी दिलेलं नाव आहे बंधू प्रेम. विसर्जन गणेश विसर्जन झालं की साधारण कार्यकर्ते आपापल्या घरी जातात, 2 दिवस आराम करतात वगैरे. गणेश गल्लीच्या बाबतीत तसं होत नाही. आपल्या गणरायाचं विसर्जन झाल्यानंतर तिथे आलेल्या इतर मंडळांचे समजा उंच गणपती असतील किंवा काय असेल, तर गणेश गल्लीचे कार्यकर्ते त्यांच्या मदतीला देखील तिथे तत्पर असतात. गेल्या वर्षी घरी जाऊन सुद्धा परत येऊन गिरगाव चौपाटीवर त्यांनी इतरांना मदत करताना आम्ही स्वतः पाहिलेली आहे आणि त्याच्या बातम्यांमधूनही ते आलेलं आहे. म्हणजे तर ते एक वैशिष्ट्य आहे की फक्त आपल्यापुरता नाही, आपण सर्वांचा विचार करून हा उत्सव पुढे न्यायचा आहे. हे जी त्यांची एक मनातली जी भावना आहे ना, त्याचं पण कौतुक या निमित्तानं करायला पाहिजे. गणेश गल्ली किंवा मुंबईचा राजा, काय जवळचं वाटतं किंवा काय सांगाल? कुठलं? मुंबईचा राजा. मुंबईचा राजा. गणेश गल्लीतील मुंबईचा राजा.